नमस्कार. कवितार्थसाठी माझ्या काही कविता या ठिकाणी मी सादर करतोय. पहिली कविता आहे पदन्यास. परिस्थितीची गच्च ताणलेली तार, परिस्थितीची गच्च ताणलेली तार, त्या तारेवरून कसरत करीत चालल्यासारखा हा जीवघेणा प्रवास. प्रत्येक पावलावर वाटते घेणार हा काळ आपला घास. पण नाही मनातले आत्मविश्वासाचे विनाशंकार सदैव असतात सोबतीला. पण नाही मनातल्या आत्मविश्वासाचे विनाझंकार सदैव असतात सोबतीला. आणि प्रत्येक पावलाचा प्रवासच वाटू लागतो मग अंतर्यामी सुललित पदन्यास भरतनाट्यममधला. नुसतीच धूळ शंकांची, नुसतीच धूळ शंकांची, नकारात्मकतेची वा अघटित घडण्याच्या आभासांची झटकून टाकावी. घ्यावी नवी दिशा, घ्यावी नवी दिशा. पालवाव्यात आशा, पालवाव्यात आशा. पुढे क्षितिज विस्तारित जाते तसे चालत राहावे. पळण्याच्या शैलीत इप्सित साध्य होतेच अगदी निश्चितपणे. दुसरी कविता आहे सृष्टी. अजून शिल्लक आहे माणुसकी जगातली, अजून शिल्लक आहे माणुसकी जगातली. अजून फुलत आहे फुलेसुद्धा बागीतली, अजून फुलत आहेत फुलेसुद्धा बागीतली. मूल्य आहेत जिवंत, मूल्य आहेत जिवंत. बरीच माणसे शांत, खूप खूप धुंद स्वप्न पूर्ण होतात अनंत, खूप खूप स्वप्न धुंद पूर्ण होतात अनंत. सगळेच काही इथे निराशाजनक नाही, सगळेच काही इथे निराशाजनक नाही. खूप बाकी अजूनही करण्यासारखे काही. हातपाय मजबूत, हातपाय मजबूत, कान डोळेही शाबूत. मग कशाला व्हायचे पुन्हा रडत राहूत, मग कशाला व्हायचे पुन्हा रडत राहूत. धावू पळू अविश्रांत, धावू पळू अविश्रांत. उभवू नवीन सृष्टी, उभवू नवीन सृष्टी. सुखांचीच निरंतर होणार निश्चित वृष्टी, सुखांचीच निरंतर होणार निश्चित वृष्टी. तिसरी कविता आहे गाणी. व्यवहारात शेवाळलेले गुळगुळी शब्द वापरणे, व्यवहारात शेवाळलेले गुळगुळी शब्द वापरणे मी कधीचेच केले आहे बंद. जगण्याची शैली माझी अंतर्यामातून उसळणारी तशी मुक्त स्वच्छंद, जगण्याची शैली माझी अंतर्यामातून उसळणारी तशी मुक्त स्वच्छंद. मी कोणाची स्तुती नाही करू शकत, मी कोणाची स्तुती नाही करू शकत. थोड्या स्वार्थासाठी तद्दन खोटी. मनाला भावणारी व्यक्ती असेल, मनाला भावणारी व्यक्ती असेल तर करेल त्याची छोटी गोष्टही मी प्रचंड मोठी. जिथे दिसतो मला निष्ठेचा प्रकाश, जिथे दिसतो मला निष्ठेचा प्रकाश. प्रांजळाचा लख आरसा आणि सद्विचारांचा वारसा. अशा व्यक्तीची सरळ साधी विधानेही मला वाटतात पूज्य पसायदानासारखी, मला वाटतात पूज्य पसायदानासारखी. जपून ठेवतो मी मनाच्या अंतर्गुहेत अशी माणसं. मुंग्यांनी सांभाळावी राखावी साखर तशी. व्यवहारातील काळे बेरे कळत नाही फारसे, मला व्यवहारातील काळे बेरे कळत नाही फारसे. मी असतो मग तटस्थ, त्यातूनच अनुभवतो राखतो मी माझी मनस्थिती स्वस्थ. चेंडूसारखं उसळत नाही मी, चेंडूसारखा उसळत नाही. लगेच देत नाही मी प्रतिक्रिया किंवा भोवरा होऊन भिरभिरत नाही मी माझी सुरू करून स्तुती प्रक्रिया. गातो फक्त गाणे, गातो फक्त गाणे चार चौघांसोबत. प्रकाशाच्या मार्गाने चालताना देतो हात आधाराचा. कोणी दिसले तर अडखळताना वाऱ्यासारखे वाहावे, प्रवाहावे पाणी होऊन. जगावे मदमस्त दुसऱ्यांसाठी आनंदाची गाणी घेऊन, आनंदाची गाणी घेऊन. चौथी कविता आहे विश्वप्रीत. व्यक्त अव्यक्ताच्या, व्यक्त अव्यक्ताच्या उभे पलीकडे अमृताची झाडे अंतर्यामी. व्यक्त अव्यक्ताच्या उभे पलीकडे, व्यक्त अव्यक्ताच्या उभे पलीकडे अमृताची झाडे अंतर्यामी. सर्व दूर दिसे दृष्टीस सौंदर्य, सर्व दूर दिसे दृष्टीस सौंदर्य. डाचे नासे क्रौर्य झाले मना. काय आणि किती करू वृथा हेवा, मूल्यांचीच सेवा घडावी ती. सर्व जगताचे हो ते मंगल, सर्व जगताचे हो ते मंगल. प्राक्तन धवल प्रस्फुटावे, प्राक्तन धवल प्रस्फुटावे. स्वस्तिकांचे ठसे प्राणांतरी दिव्य, ओंकाराचा भव्य घुमे ध्वनी.
शांत शांत मन, शांत शांत मन, थांबलेले युद्ध, अंतर्यामी बुद्ध पूजनात, अंतर्यामी बुद्ध पूजनात. नाही उसासत माझ्या आज आशा, नाही उसासत माझ्या आज आशा, देखण्या प्रकाशा आलिंगिती. सर्वत्र सुगंध जाणवे सुदूर, सर्वत्र सुगंध जाणवे सुदूर, वेदनांचा धूर अस्तंगत. अम्लान सुंदर जीवनाचे गीत, अम्लान सुंदर जीवनाचे गीत, गातो विश्वप्रीत कवितेत, गातो विश्वप्रीत कवितेत. 5वी कविता आहे स्वाक्षरी. मी करतो स्वाक्षरी, मी करतो स्वाक्षरी वारंवार सुखद सुंदर क्षणांवर, अवतीभवतीच्या सुगंधी कणांवर. उडतात अंतर्यामी शांतीची कबुतरे, उडतात अंतर्यामी शांतीची कबुतरे धवलशुभ्र, निखळ समाधानाचे अनोखे अभ्र. धावतात अश्वस्वप्नात, धावतात अश्वस्वप्नात, निरंतर नव्या ध्येयांचे, देतात प्रेरणांचे नवे पथ आणि बळ सतत धावण्याचे. आनंदाच्या पावसात धुवांधार भिजतो सदैव, आनंदाच्या पावसात धुवांधार भिजतो सदैव. लावतो प्राप्त झालेले अत्तरथेंब आप्तांना, जीवलगांना, मित्र आणि मैत्रिणींना. फुलवतो गुलाब नव्या जाणीव जागृतीचे, फुलवतो गुलाब नव्या जाणीव जागृतीचे. अप्रतिम रसरंग गंधाचे बहर येण्यासाठी, अप्रतिम रसरंग गंधांचे बहर येण्यासाठी. मी अनाघ्रात लावण्याची बांधतो अंतर्यामी पूजा, मी अनाघ्रात लावण्याची बांधतो अंतर्यामी पूजा. अद्वितीय अनोखे प्राप्तव्य लाभण्यासाठी. मीच होतो माझ्या विमल सुंदर स्वप्नांचा सम्राट, मानतो स्वप्नशिखांनाच माझे परम श्रेष्ठ आराध्य आणि करतो प्रत्येक क्षणी प्रत्येक आराधना सद्गुणांच्याच अमूल्य आकृत्यांची, सद्गुणांच्याच अमूल्य आकृत्यांची. धन्यवाद.